बोडके सवाल महाराष्ट्र टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। आपण पाहतात सवाल महाराष्ट्राचा, तुमचा आमचा सर्वसामान्य जनतेचा सवाल महाराष्ट्राचा। सुरुवात करूया आजच्या ताज्या घडामोडींनी। म्हणूनच आमचं हे म्हणणं आहे की ही जी लोक ज्यांच्यावरती गुन्हेगारीचे काय काय त्यांच्यावरती आरोप आहेत, अशी जेव्हा लोक हे एवढ्या मोठ्या नेतृत्वाने ज्यांनी स्वतःचं सर्व काही या शहराला दिलेलं आहे, एवढ्या विजनरी लीडरच्या वरती आरोप करतायत, एवढी हिंमत कशी होते यांची? कसं एवढं बोलू शकतात एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल? ते ज्या शहराला जेव्हा पूर्ण देशभरातून लोक येऊन नावाजतात, जगभरातली लोक ह्या शहरामध्ये बघायला येतात काय काय डेव्हलपमेंट झाले तिकडे, त्या शहराच्या नेतृत्वाला तुम्ही काही बोलता? आम्ही हे खपवून घेणार नाहीये आणि अजिबात खपवून घेऊ। तिथे स्वतःचे प्रश्न घेऊन येत होतो, ते तिथे त्याच मोमेंटला त्याला जर का त्याचं सोल्युशन मिळत असेल तर ह्या त्या सामान्य नागरिकाचं जर का त्याचा त्यावेळेस फायदा होत असेल जनता दरबारातून, तुम्ही त्याच्या विरोधात जाताय कोर्टामध्ये। तुम्हाला त्याच्यातून काय फायदा मिळते कोर्टात जाऊन? जर का तो माणूस जो काही सगळी जी लोक आहेत आपल्याकडे सर्वसामान्य नागरिक, ते काही सारखे सारखे कुठल्याही जे काही आपल्याकडे MSCB असू दे किंवा महानगरपालिका असू दे, सिडको असू दे किंवा पोलीस यंत्रणा असू दे, सगळीकडे त्यांना स्वतःचे प्रश्न घेऊन जाऊ शकत नाही ते, किंवा खूप हेलफाटे खाल्ल्यानंतर ते परत जनता दरबारमध्ये येतात ह्या अपेक्षेने की हा जो आमचा नेता आहे तो आमच्याबद्दल त्याला आपुलकी आहे, तो नेता आमच्याबद्दल विचार करतो आणि आमचे प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करतो। जेव्हा हे एवढं चांगलं कार्य त्या जनता दरबारातून होत असताना ह्यांची एवढी हिंमत होती की त्याच्या विरोधात कोर्टात जातात। मग हे कसे काय म्हणतात की यांना या शहराबद्दल इथल्या जनतेबद्दल आपुलकी आहे? यांना काही प्रगती होत असताना अशी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी या शहराला कुठेतरी मागे ओढायचा प्रयत्न करतायत। आणि म्हणून हे जे सगळे लोक आहेत त्यांना आम्ही एवढंच सांगतो की तुम्ही हे सगळे प्रयत्न तुमचे बंद करा। तुम्ही या शहराच्या जी काही डेव्हलपमेंट आहे, चाललेली आहे, विकास आहे, त्याच्यामध्ये आमच्या बरोबरीने चाला। तुम्हाला आम्ही नाही म्हणत नाहीये, युतीमध्ये आपण एकत्र काम करत आहोत आणि म्हणून सगळ्यांची जबाबदारी आहे या शहराची काळजी घेण्याची आणि त्या जबाबदारीची तुम्हाला जाणीव होणं गरजेचं आहे। तुम्ही फुकटचे उगाचच हे प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन एक नेतृत्वाला काहीही बोलता, काही आरोप करता, आम्ही ते खपवून घेणार नाही। आणि जर का तुम्ही हे आरोप घ्यायचे आता थांबवले नाही तर मग आम्ही तुमचे पण काळे धंदे जे आहेत ते उघडकीस आणू आणि जनतेला हेही सांगू तुम्ही काय करताय ते। स्वतःचे ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचंय की या शहराचा विकास आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे। फक्त आम्ही इथे बसलो ना, आपण सगळे इथले नागरिक आहोत आणि म्हणून त्या विकासाची कामं तुम्ही बघा कोणी केली एवढे वर्षापर्यंत। आणि नागरिक इथले सुजान नागरिक आहेत, बाहेरून आलेली लोक आहेत, तीही म्हणतात की आम्ही दुसऱ्या शहरातून आलेलो आहेत, दिल्लीवरून येत आहेत, बँगलोरवरून, पुण्यावरून, मोठ्या मोठ्या शहरातून येणारी लोक इथे राहत आहेत आणि काय म्हणतात, याच्यासारखं सुंदर शहर कुठलं नाहीये। मुंबई सोडल्यानंतर, ब्रिज क्रॉस केल्यानंतर, इथे आल्यानंतर आपल्या सगळ्यांनाही बरं वाटतं। एवढे सुंदर स्वच्छ रस्ते, आपलं एवढं सुंदर स्वच्छ शहर बघून आपल्यालाही वाटतं की ह्या शहरात, त्याचबरोबर जिथे आपल्या शहरामध्ये सगळ्या सोयी सुविधा आपण दिलेल्या आहेत, पण आपल्या शहरामध्ये बायोडायव्हर्सिटी पहिलं देशाचं फ्लेमिंगो कॉन्झर्वेशन झोन हे DPS लेकमध्ये केले झालेलं आहे। हा पहिला निर्णय असा घेतला गेला या शहरासाठी। त्याला लागूनच तिथे गोल्डन, जिथे फॉक्सिस येतात, ज्यांना सोनेरी कोल्हे म्हणतो आपण, आपल्या शहरात हे वाईल्ड लाईफ पण आहे, त्याला जोपासण्याचा प्रयत्न पण आदरणीय गणेश नाईक साहेब करतायत फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून। पण ते होत असताना सिडकोच्या वर प्रेशर आणून हे सगळे भूखंड त्या मँग्रोव्हजला जे लागून आहेत ते पण विकायचा प्रयत्न होतोय। हे किती चुकीचं आहे। आपण जेव्हा या शहरात राहतोय, आपली मुलं शाळेत शिकणारी फ्लेमिंगोजना काय फक्त पुस्तकात बघणार आहे? त्यांना दिसतायत ना इथे लाईव्ह फ्लेमिंगोज? अख्ख्या ह्या आजूबाजूच्या कुठल्याही शहरात महाराष्ट्राच्या दिसतायत का? आपल्याकडे ते आहे ना। मग ह्या सगळ्या गोष्टी जोपासण्याचं काम जे नेतृत्व करतंय, तुम्ही त्यांच्या विरोधात जाताय। तुम्हाला फक्त इकडचा एक इंच विकण्यामध्ये इंटरेस्ट आहे। आमच्या सगळ्या जमिनी ज्या आम्ही, जेवढे सगळे प्लॉट आम्ही आमच्या बगीचांसाठी, मैदानांसाठी ठेवले, ते तुम्ही बिल्डरांच्या घशात घालताय। ह्याच्याने विकास होणार नाहीये या शहराचा। आणि हेच आम्हाला आपल्या सगळ्यांना सांगायचं की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जो काही लढा द्यायचा झाला तो आम्ही सगळे मिळून लढा तो देऊ, पण आम्ही चुकीच्या प्रवृत्तीला इथे वर येऊन देणार नाही। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी। धन्यवाद।